रत्नागिरी ते देवगड अशा निसर्गसंपन्न रस्त्यावरून प्रवास केला। देवगडी बीच कशेळीलाही भेट दिली। कशेळीत प्रणवची भेट झाली। देवगड बीचलाही गेलो। देवगड जवळच्या मिठमुगुरी बीचवर सुंदर सूर्यास्त अनुभवला। ही संपूर्ण धमाल या भागात। एक ते दीड तासाचा प्रवास करून आम्ही देवगडीला पोहोचलो। पावसच्या दर्शनानंतर पुढचा प्रवास सुरू झाला देवगडकडे जायच्या रस्त्याला आणि ऑन द वे कशेळी बीच आहे या ठिकाणी आम्ही थांबलोय। देवगडी बीच, कशेळीचं देवगडी बीच या ठिकाणी 2 वर्ष आधी आलो होतो मी। पुन्हा पूजेला घेऊन यायचं योग आला। देवगडी बीच बघून आम्ही कनकादित्य मंदिर बघण्यासाठी कशेळी गावात आलोय। आमचे जुने मित्र कशेळीत गावाचे रहिवासी प्रणव त्यांच्या आम्हाला घरी घेऊन गेले होते आणि आईंनी आम्हाला प्रेमाने पूजाच्या आवडीचं तूप दिलंय। आम्हाला खूप भरून आलंय कारण आम्ही राहतो सोलापूरला, एवढं लांब आमच्या जवळचा माणूस आम्हाला भेटला असं वाटलं। आता मंदिरात जाऊन आम्ही घरी जाणार आहे। लवकरच प्रणवला पुन्हा एकदा आम्ही भेटणार आहोत। प्रणव हा मूळ इथलाच आहे, स्थायिक। चला मंदिरात दर्शन घेऊया। प्रवास करून थकवा आलाय। देवगडला पोचलोय। रूमवर जायच्या आधी मस्तपैकी जेवण करून आम्ही जाणार आहोत। देवगड येथील प्रसिद्ध हॉटेल वसंत विजय या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलोय आणि थाळी ऑर्डर केली आहे। 1 फिश थाळी, 1 अंडा थाळी आणि वेलकम आहे सोलकडीनं। पूजा दिवसभराचे मेसेजचे रिप्लाय देत बसलेले आहे। अंडा थाळी पूजासाठी, माझ्यासाठी बांगडा फिश थाळी, बांगडा मासा आईला आवडत आहे। देवगड येथील दीप होमस्टे या ठिकाणी आम्ही आलोय। पहिलाच रूमचा व्हिडिओ करतो। ही रूम आहे, छान प्रशस्त आहे। नमस्कार। रूमवर गेलो आम्ही, थोडंसं फ्रेश झालो आणि आता आलोय देवगड समुद्र किनारा। काय काय दाखवतो। आत्ता आलो आहे मी देवगड बीचला। हे बीच फेमस आहे या पवन चक्क्यांसाठी। इथे सनसेटचं पॉईंट केलेले आहेत। या ठिकाणी स्टॉल्स आहेत। हे झिपलाईन आणि हा समुद्र किनारा देवगडचा बघा। समुद्र आणि समुद्र पुन्हा एका नवीन समुद्रावर आम्ही आलोय। पूजाला विचारूया, पूजाला कसं वेगळं काय वाटत आहे का? वेगळं काय नाही, सगळं सेम। समुद्र म्हणजे सगळं सेम।
आम्हाला पाण्यात भिजायचं होतं. देवगड बीचचं पाणी खूपच खोल होतं, त्यामुळे आम्ही शेजारीच असलेल्या मीठ मुंबरी बीचवर गेलो. देवगड बीच बघितल्यानंतर त्या बीचवर आम्हाला असं वाटलं की खूप जास्त खड्डा आहे, पाण्यात जाता येणार नाही आहे. काही स्थानिक लोकांना विचारून आम्ही आलो आहे मीठ मुंबरी या बीचला. पहिला तारा मुंबरीला गेलो होतो, तिथं खूप जास्त खडकं होते. आत्ता आम्ही आलो आहे मीठ मुंबरी बीचला. धमाल एन्जॉय सुरू आहे, धमाल एन्जॉय सुरू आहे. समोर सूर्यास्त होतोय मीठ मुंबरी या बीचवर. आणि आम्हाला पूर्ण घरच्यांची प्रचंड आठवण येते. पूजा आत्ता म्हणली की आपण सगळे घरचे इथं पाहिजे होतं. पूजाला काय वाटतं, घरची काय काय आठवण येते, कुणाकोणाची आठवण येते, आपण तिच्याकडनं विचारणार आहोत. थोडंसं बोलायला घाबरत आहे ती, तरी कसं वाटतंय पूजा? खूप छान वाटते. घरांचे सगळ्यांची आठवण येते. आम्ही गोव्यामध्ये सगळेच होतो, तिथं पण सगळे पाहिजे होते. खूप एन्जॉय केला असतो, मिस करतोय. देवगड शहरातील दीत होमस्टे या ठिकाणी आम्ही थांबलो. संपूर्ण परिसर, मागे आमची रूम आहे, ही गाडी, आणि इथे याने खूपच छान व्यवस्था बसण्यासाठी केली आहे. पूजा आता ऑलरेडी बसून मोबाईलवर रील बघत आहे, फोन लावत आहे. माय हॅपी प्लेस, गुड वाइब्स ओनली, एकदम फ्रेश. बाजूलाच यांचं रेस्टॉरंट आहे जेवणासाठी. आम्ही आत्ता व्हेज थाळीची ऑर्डर देऊन वेटिंग करत बसलो आहे. त्या व्हेज थाळीची तर सांगितली आहे. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे तुलांगण फॅमिली रेस्टॉरंट, आणि हे दीप होमस्टे देवगड बसस्टँडच्या अगदी जवळ. वॉकिंग करत तुम्ही इथे येऊ शकता, अगदी जवळ आहे, छान आहे.